हॅलो, माय करेज गार्डनिंगमध्ये आपलं स्वागत आहे. ही बारीक पिटुकली छोटी-छोटी निळ्या रंगाची जी फुलं दिसतात आणि त्याच्याबरोबर जी पानं आहेत, ही माझ्या बागेत एका पॉटमध्ये उगवलेली आहे. तर मी जेव्हा गुलाबाला वगैरे जे ऑर्गॅनिक खत देते, शेणखत किंवा पानांचं खत किंवा लेंडी खत असं जेव्हा देते, तर त्याबरोबर ही त्या पॉटमध्ये आली असणार आहेत त्याची बिया आणि अशा प्रकारे ही खूप उगवलेली पानं आहेत आणि ह्याला छोटीशी पिटिकुली फुलं आलेली आहेत. तर ही कुठली आहे हे तुम्हाला सांगता येईल का? माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा मी ह्याच्याबद्दल सर्च केलं तेव्हा मला कळलं ह्याची इतकी प्रचंड माहिती माझ्यासमोर आली की इतकी छोटी-छोटी फुलं असणारी, पानं असणारी ही जी भाजी आहे ती इतकी उपयुक्त आहे आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे. तर अशा प्रकारे मी ही तोडून नाही टाकली आणि मग ह्याची माहिती मला खूप मिळालेली आहे. तर ही पानं आहेत, ही अत्यंत पौष्टिक आहेत. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जे आपल्या डोळ्यांसाठी खूप गरजेचं असतं. आपल्याला ह्याच्यामधून आयरन मिळतं, फॉस्फरस आणि कॅल्शियम मिळतं, जे हाडांना बळकटी देतं. आयरनमुळे आपलं HB वाढतं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केला. नक्की तुम्हाला हा आवडेल. पूर्णपणे माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला आपण सुरुवात करूया. तर ही केना नावाची रानभाजी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही सगळीकडे प्रचंड प्रमाणात उगवायला सुरू होते. ही जमिनीलगतच असते, मोठी वाढत नाही आणि शेतामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि तण म्हणून वाढलं जातं आणि शेतकऱ्यांना तणनाशक घालून ही काढून टाकावी लागते. कारण बऱ्याच जणांना ह्याची माहिती नाही आहे. तर हे केणा नावाची भाजी, याची भजी खूप चवदार होतात. भजी करून खाल्ली तरी चालते. तर ही पावसाळ्यामध्ये सहज सगळीकडे असते बरं का. रस्त्यात कुठे ओलसरपणा किंवा अशी डोंगराळ भागात वगैरे ही कुठेही आपल्याला मिळते. पण ओळख पटल्याशिवाय आपण ही खायला वापरायची नाही, ही सावधगिरी बाळगायची. तुम्हाला जर नक्की ही ओळखता आली की ही केनाच आहे, केनाचीच पानं आहेत, तरच तुम्ही ही घेऊन खाऊ शकता. कुठलीही रानभाजी जी आहे ती जंगलात वगैरे आढळते, कोकणात खूप मोठ्या प्रमाणात आढळते. तर त्याची ओळख असेल तरच तुम्ही ती खायला वापरा. कारण रानभाजी ही कुठेही विकत नाहीत. फक्त काही ठिकाणी डोंगराळ भागात वगैरे ही आदिवासी लोकं विकायला घेऊन बसतात, हे बरोबर आहे. पण आपल्या जागी जर आली असेल तर त्याची ओळख पटवून घ्या. चला आपण आता बघूयात की ह्याचे काय काय फायदे आहेत. हा एक आयरनचा खूप मोठा उत्तम स्रोत आहे. आयरनमुळे आपलं HB वाढतं आणि हिमोग्लोबिन वाढायला मदत होते, रक्त वाढतं. तर ही भाजी रक्त शुद्ध करणारी आहे. आपल्या शरीरातली घाण आणि विषद्रव्ये जी आहेत ती बाहेर टाकतात. त्यामुळे आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त आहे. रक्तशुद्धी करणारी आहे. पचनतंत्रासाठी ही खूप फायदेशीर आहे. ही भाजी खाल्ल्याने चांगली भूक लागते, भूक वाढते. त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेवरील खाज किंवा खरूज वगैरे अशी काही ह्यावरती केना भाजी खाल्ल्याने उपयोग होतो. त्याचबरोबरच हाडांना बळकटी देणारी अशी ही भाजी आहे. ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा खूप मोठा स्रोत आहे. त्यामुळे ही भाजी खाल्ल्याने आपली हाडंसुद्धा मजबूत होतात. व्हिटॅमिन ए ह्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात आढळत असल्याने हे डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. डोळ्यांचं आरोग्य चांगलं सुधारतं. आता ही भाजी खायची कशी? तर ही मी तुम्हाला आधीच सांगितलं की योग्य प्रकारे ओळख पटवून घ्या. मी इथं तुम्हाला स्पष्टपणे दाखवते आहे पानं कशी आहेत. तर थोडीशी अशी पसरट आहेत, किंचित खरखरीत आहेत आणि त्याच्यावरती थोडीशी लव आहे. तर अशी ही पानं आहेत ह्याची. थोडी मोठी-मोठी पानं असतात आणि ह्याला निळ्या रंगाची फुलं येतात. फुलं ही खाण्यासाठी वापरली जात नाहीत. तर केना भाजीची कोवळी पानं निवडून ती चिरून त्याची डाळ वगैरे घालून भाजी करतात किंवा पीठ पेरूनसुद्धा ह्याची भाजी करतात. शिवाय ह्याची नुसती पानं भजी करूनसुद्धा खाल्ली जातात. खूप चवदार अशी त्याची भजी होतात. तर योग्य प्रकारे ही भाजी ओळखून घ्या आणि मगच त्याचा खाण्यासाठी तुम्ही उपयोग करा. तर रक्तशुद्धीसुद्धा करते, हाडांना बळकटी देते, त्वचा चं आरोग्य सुधारतं. डोळ्यांनासुद्धा ही
उपयुक्त आहे. तर इथे ही थोडी तुळस पण उगवलेली आहे. तर अशी जेव्हा आपल्याकडे बागेमध्ये उगवते तर ते आपण पटकन काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. तर ती कधी-कधी आपल्या उपयोगी पण असते. तर गेल्या वेळेस मी जो आघाड्याचा सुद्धा उपयोग तुम्हाला सांगितला, ती सुद्धा एक रानभाजी म्हणून खाल्ली जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला सगळीकडे ती खूप पसरलेली असते, खूप उगवते आणि आपण त्याची पूजेसाठी सुद्धा उपयोग करतो. त्याचप्रमाणे ही केना भाजी ह्याचा काही पूजेसाठी करतात की नाही मला माहिती नाही आहे. पण आपण ही खाण्यासाठी तर नक्कीच वापरू शकतो. गावामध्ये मला वाटतं की सर्रासपणे ही भाजी खाण्यासाठी वापरली जाते. तुमच्यापैकी कोणाला जर ही माहिती असेल खाण्यासाठी वापरतात, तर मला नक्की कॉमेंट करून तसं सांगा. संपूर्ण पावसाळाभर आपल्याला ही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळते. खायला काहीच हरकत नाही आहे. पूर्णपणे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त असणारी ही भाजी आणि त्या छोट्या-छोट्या फुलांमुळे ओळखू येणारी ही भाजी. ह्या अशा फुलांमुळे ही बरोबर आपल्याला ओळखू येईल. नक्की याचा वापर करून बघा. माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.